कसला आवाज होता? कोणीच नाही दिसलं, पण मला आवाज आला खरा. कोरोना तर नाहीये इथे. प्रिन्सना उठवू का? झोपलेत बिचारे गाड. पण मला ना उगाच काहीतरी शंका येते. मी स्वतः बाहेर जाऊन बघून येते. शक्ती इथे? हे एवढ्या रात्री इथे काय करतेय? हिला सिक्युरिटीने आत कसं काय सोडलं? आणि ही ते अडगळीच्या खोलीत का गेली असेल? काय करायला आली आहे ही? माझा भास तर नाहीये ना? भास नसेल आणि खरंच ती आली असेल तर सोडणार नाही मी तिला. नाशी करून टाकेन. शक्ती, अम्मा शक्ती कुठे गेली? बाथरूम. शक्ती, अम्मा शक्ती, शक्ती, अम्मा शक्ती, शक्तीचा अप्पा, शक्तीचा अप्पा. काय ग? काय झालं ग? काय झालं? काय ग विजयलक्ष्मी, काय झालं? अयो, दरवाजा उघडा असतो आणि शक्ती पण घरात नसते बघा. फोन लाव, फोन लाव तिला आधी. हा. भद्रावती मॅडम, काय वाटलं तुम्हाला? तुमच्या पापाचा घडा कधीच फुटणार नाही, या शक्तीला कधीच काही कळणार नाही. पण आता मला सगळं कळलंय. मला माहिती आहे तुम्ही आणि प्रिन्स काकांनी मिळून माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं. आणि हे माहिती असूनही मी तुम्हाला जगू दे नाही. भद्रावती, प्रिन्स निखारगे, तुम्ही जगण्याची आशा सोडूनच द्या. मी शक्ती मैत्रेयी यशवर्धन निखारगे, मी तुम्हाला संपवणार आहे. काय करतेस तू? काय करतेस? मला मारणार आहेस? मला मारणार आहेस तू? हे बघ, मी तुला काहीच करणार नाही. मी सोडून देईन तुला. तू पण मला सोडून दे. मला मारू नकोस, मला मारू नकोस, मला सोड. भद्रा काय करतेस? भद्रा सोड, भद्रा सोड. हात सोड. अगं तू सोड.
सोड, तू काय कर? भद्रा, भद्रा, सोड. काय झालंय, काय झालंय? अगं हे बघ, कोणी नाही. तू ऐक भद्रा, तू इथे काय करतेस? आणि तू स्वतःचा गळा का दाबत होतीस? काय झालंय? माझा गळा नेहमीच दाबत होता. हो. नाही, ती आली होती. माझा गळा चिरत होती ती. कोण आली होती? शक्ती. शक्ती आली होती रूममध्ये आणि माझ्या गळ्यात चिरत होती. तिने माझा असा हात खेचला आणि माझा गळा चिरत होती. नाही भद्रा ऐक, गळा चिरत नव्हती. इथे कोणीच नाही. हे बघ, नाहीये रक्त, नाही. हे बघ, रक्त नाहीये, रक्त नाहीये, कोणीच नाहीये इथे. तुला भास झालाय ग, दुसरं काही नाही. थांबा, भास नाहीये. नेहमीप्रमाणे भास म्हणू नका. या वेळेला मला भास नाही झालाय. मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी तिला बघितलंय. ती इथे होती, माझ्या समोर होती. माझा हात पकडला आणि माझा गळा असा चिरत होती. ती काय म्हणाली माहितीये? मला सगळं कळलंय, तिला सगळं कळलंय आणि आपल्याला संपवणार, आपल्याला मारून टाकणार. हे बघ काय होतंय, मी तुला खरंच सांगतो. हे बघ, इथे कोणीच नाहीये. तुझा गळा कोणीही दाबले, तू स्वतःच दाबत होती आणि तुला भास झालाय. आणि हे बघ, तुला जागेपणी तू स्वप्न बघतेस, असं काही नाहीये. प्लीज नाही. शपथ घेऊन सांगते मी, चिटकवाटी शपथ घेऊन सांगते. बरं ती आपल्याला संपवायला मिळाली. नाही, कोणी काही म्हणणार नाही. हे बघ, इथे कोणी नाहीये. तुझा भास झाला. हा, चल आपण जाऊ. घाबरला शक्तीला? छान, घाबरायलाच हवं. काकी, तू खरं बोलतेस. मी म्हणाले ना, शक्ती इथे आली होती. तिने तुझ्यावर हल्ला पण केला, पण तू वाचलीस. हे काकी बोलू नकोस मला. काकी, ओरडू नकोस. एकदा वाचलीस, दुसऱ्यांदा नाही वाचणार, एवढं लक्षात ठेव. काय काका बोका, आलं का ध्यानात? तुला ना मी आता मी सोडणार नाही. भद्रा, इथे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ, शांत हो. तिथे कोणी नाहीये. गायब झालीये ती. बघ, आहे कोणी? नाहीये ना? हे बघ, असं हायपर होऊन अजिबात चालणार नाही. शांत डोक्याने विचार करायचा आपल्याला. शांत राहा. मी म्हणाले होते ना मगाशी, शक्ती इथे आली होती. हो. आता तिची ती मेलेली जुळी बहीण काय बोलली ऐकलत ना? हो, ऐकलत ना? हो. शक्ती इथे आली होती. विश्वास ठेवा, ती इथे आली होती. शक्ती फोटोकडे बघत होती ती. हो. भद्रा, पूर्ण विश्वास आहे मला तुझ्यावर. आदिशक्ती आपल्याला त्रास द्यायला हे सगळं करते, दुसरं काही नाही. माझ्याकडे बघ. भद्रा, कुठेही बघायचं नाही. माझ्याकडे बघ. डगमगून चालणार नाही. प्रमाद टाकायचा प्रयत्न करते ती आपल्याला, पण खचून चालणार नाही. खूप खंबीर राहायला पाहिजे आपण. ठीक आहे? काहीही होणार नाही, मी आहे. आदिशक्तीचा हा फक्त खेळ आहे, दुसरं काहीही नाही. शांत हो तू जरा. ओके, शांत. शक्ती, अगं काय एवढ्या रात्री काय बोलायचं होतं तुला? घरी सगळं ठीक आहे ना? तू ठीक आहेस ना? काय ग, बोल. शक्ती, शिवा, मला ना खूप वाईट स्वप्न पडलं, खूप वाईट. शिवाय काय घडतंय आपल्यासोबत? त्या थंडाईमुळे तुझा गळा निळा झाला. त्या निखारग्यांच्या बंगल्यावर तू प्लंबिंगचं काम करत असताना तुझ्या शेजारी तो चाकू पडणं.
तुझ्यावर झालेला हल्ला, माझ्यावर झालेला हल्ला, आपल्यावर आलेली ही संकट, शिवाय सगळं काय घडतंय आणि आपल्या सोबत का घडतंय? शिवा, हे सगळं कोण घडवून आणतंय? या सगळ्याचा माझ्या भूतकाळशी काही संबंध तर नसेल ना? माझ्या शक्तीचा भूतकाळ काही साधा सोपा नाहीये. छळ कपटाच्या सावलीत तो झाकला गेलाय. त्यावर उजेड पाडायला हवा शिवा. माणसाच्या रूपातल्या हैवानाचा शेवट व्हायला हवा. ती बाई, ती बाई म्हणजे माझी खरी आई. ती मला सगळं एकाच वेळी का नाही सांगत आहे? मला सगळ्या कोड्याची उत्तर का नाही देते शिवा? मला तिला भेटायचं, मला सांगायचंय तिला सगळं, मला विचारायचंय. तू चल आता आपण तिला विचार. शक्ती शक्ती शांत हो. शक्ती शक्ती शांत शांत. हे बघ शक्ती, अशी घाई गडबड करून कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नाही मिळणार आहेत आपल्याला. थोडा धीर धरावाच लागणार आहे. तुझी आईच म्हणाली होती, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागणार आहेत. शेवटी नशिबात तेच घडणार आहे जे सटवाईने लिहून ठेवलंय. पण एक ना एक दिवस आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सापडणार. आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे बघ. सगळी कोडी उलगडणार. आणि हे बघ, आता अजिबात घाबरू नकोस. आता एवढ्या संकटांचा सामना केल्यानंतर ना एक गोष्ट लक्षात आली आहे, आपल्याला काही नाही होणार. साक्षात शंभू महादेव आणि आदिशक्ती आहेत आपल्या पाठीशी. कळलं का? मग आपण काय असं देवावर भरोसा ठेवून निवांत बसून राहायचं? बसून का राहायचं? अजिबात बसून नाही राहायचं. शंभू महादेव आणि आदिशक्ती आपल्याला मार्ग दाखवतील ना, त्यावर चालत राहायचं. कळलं? अम्मा सांगून नशील आली ना. उचल ना, काळजी करत असतील ते. हा अम्मा बोल. अयो कुठे गेलीस तू? नाही ते दरवाजा उघडा ठेवून तू कुठे गेलीस? अगं अम्मा, तू काळजी नको करूस. मी घराजवळच आहे, मी येतेच. लवकर ये बघ, आमचं जीव नुसतं कासावीस झालंय इथे. हो हो अम्मा, आलेच मी. हा निघाले. काय म्हणाली शक्ती? कुठे आहे ती? घराजवळच आहे म्हणाली, येते थोड्या वेळात. त्याने फोन कट केला. जेवढी जास्त घाबरशील तेवढी जास्त ती आदिशक्ती चेकाळेल. भद्रा, त्या ब्लास्ट मध्ये शक्ती मेली नव्हती. ती जिवंत आहे आणि हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि माझा याच्यावर पूर्ण विश्वास बसलाय. माझा पण विश्वास बसलाय. माझाही विश्वास पटला. मग आता पुढे काय? आपण तिला मारायचं का ती आपल्या नरडीचा घोट घ्यायला येईपर्यंत आपण शांत बसायचं? काय करायचंय? मला खूप टेन्शन आलंय. शक्ती म्हणजे निखार्गी कुटुंबाची वारसदार ना. मग उद्या ती आपल्या समोर आली आणि तिचा हक्क मागितला मग? भद्रा, हे सगळं आपल्या हातातून निघून जाईल. सगळं निघून जाईल. आपण रस्त्यावर येऊ आणि भिकार येऊ. मला भिकार नाही. बस बस बस. टोकाचा विचार करायचा नाही. बस. प्रिन्स निखार्गे मी, आणि अशी हार मानणार नाहीये मी. आणि त्या शक्तीला या प्रॉपर्टीचा कुठलाही भाग देणार नाहीये मी. अजिबात नाही. काय ठरवलं तुम्ही? काय प्लॅन आहे तुमचा? काय ठरवलं? हो, ठरवलंय. शक्तीचा सगळा भूतकाळ याचा शोध घ्यायचा आपण. सगळी कुंडली काढायची. पण त्यासाठी आधी तिच्या खोट्या आईला आणि खोट्या बापाला घेरावं लागेल. आलं का ध्यानात? हो.
या मुलीला स्वतःची काळजी म्हणून नसते. मी किती वेळा तिला बजावलं की एकटी एवढ्या रात्री बाहेर जाऊ नकोस, पण माझं ऐकेल तर ती शक्ती कसली. अगं विजयालक्ष्मी, तुझी काळजी, तुझी चिडचिड मी समजू शकतो ग, पण तिने सांगितलंय ना मी इथेच आहे, येते म्हणून. पण मी म्हणते एवढ्या रात्री बाहेर जायची गरजच काय, आणि गेली तर गेली आपल्याला न सांगता. हे बघ विजयालक्ष्मी, ती काय आता झोपेत चालत गेलेली नाही ना. मला तरी वाटतंय ना ती शिवालाच भेटायला गेली असणार. हे बघा, ते काही असू दे, तिला येऊ दे. मी तिला चांगलं ना खडसावून विचारणार आहे बघा. अम्मा, शक्ती, तुम्ही थांबा, मी बोलते तिच्याशी. शक्ती, काय हे किती वाजलेत घड्यात? ही वेळ झाली का बाहेर भटकायला जायची? आणि गेलीस ते गेलीस, आम्हाला सांगायची गरज नाही वाटली तुला? अम्मा सॉरी, अगं मी तुम्हाला न सांगता शिवाला भेटायला गेले होते. इतक्या रात्री? शक्ती अगं, दिवसभर तुम्ही एकत्रच असता ना, मग रात्री अपरात्री जाऊन शिवाला भेटायची काय गरज आहे म्हणते मी. का तुम्हाला दिवस पुरत नाही आता गप्पा मारायला? अगं अम्मा, अम्मा माझं ऐकून तर घे तू. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये शक्ती. तुला माहितीये ना आमच्या जीवाला कसा गोर लागलेला असतो ते. तू अशी न सांगता नजरे आड झालीस ना की जीव कासावीस होतो शक्ती. अम्मा 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 सॉरी, यानंतर ना असं कधीच होणार नाही ग. आय एम रिअली सॉरी. असं नुसतं बोलतेस मग पुन्हा जैसे थे. विजयालक्ष्मी, मला वाटतं आता आपण उशीर करायला नको. शक्तीची आणि शिवाची लग्नगाठ बांधूनच टाकूया. काय अप्पा, अहो काय? हो बरोबर आहे ना. एकदा का लग्न झाल्यावर तुम्हाला लपून छपून रात्री अपरात्री भेटण्याची वेळच येणार नाही ना. हो अप्पा, तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. मी शिवाला भेटायला गेले होते कारण की शक्ती, उगाच काहीतरी कारण सांगून आमची मनधरणी करू नकोस. तुला माहितीये ना आम्ही कशाला भीतोय ते. अयो, इथे राहायला आल्यापासून तुझ्या मागे संकटांचा फेरा लागलाय. तुझ्यावर जीव घेणा हल्ला सुद्धा झाला. आई आदिशक्तीची कृपा तुझ्यावर आहे म्हणून तुला काही झालं नाही, पण म्हणून एवढा निष्काळजीपणा करायचा का? अम्मा अगं सकाळी सकाळी डॉक्टरकडे पहिला नंबर लावून ही हाताची पट्टी काढून घेतली, ते बरं केलं बघ. इतके दिवस गळ्यात हात घालून फिरत होतो, आता बघ कसं मस्त मोकळं मोकळं वाटतंय. अयो, ते सगळं ठीक असतं, पण डॉक्टरांनी तुम्हाला थोडा आराम करायला सांगितलंय बघा, ते विसरू नका. हे विजयालक्ष्मी, आता माझा हात बरा आहे ग. मी काय म्हणतो, आता पुन्हा नव्याने इडलीचा धंदा चालू करतो की नाही बघ. अयो, पण एवढी घाई कशाला म्हणते मी? थोडा आराम करा की. विजयालक्ष्मी, खूप केला का आराम, आता कामाचं काहीतरी बघायला पाहिजे. या घराचा भार शक्तीवर एकटीवर आहे ग. तिची ही अशी धावपण मला बघवत नाही बघ. इतके दिवस हात दुखण्याचं कारण होतं. ठीक आहे, तुम्ही बापले कोणाचं ऐकता का? हा, मनमर्जी असता तुम्ही. बरं, जे काही कराल ना ते सांभाळून करा, उगाच दगदग नको बघा. ओके विजयालक्ष्मी, तू म्हणशील तसं बस. मला मार्केटला जायचं होतं, मी जाऊन येते. हा नाही, ते हॉस्पिटल मधून येताना बाजारात जाणार होते, पण दुकानं बंद होती ना, तर आता मी जाऊन येते बघा पटकन. चल मी पण येतो. नको नको, मीच जाते, तुम्ही बसा इथेच. आलेच.
हीच ती जागा जिथे आपण मैत्री आणि तिच्या कुटुंबाला मारलं होतं. पण प्रिन्स, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ती मैत्री, त्या मैत्रीचा नवरा यश, तुमची बहीण डॉली आणि शक्ती सगळे खपले होते ना, संपले होते ना. मग ही शक्ती कशी काय जिवंत राहिली? कळेल, आपण शोधूया, कळेल आपल्याला. पण शक्ती जिवंत आहे, तिला मारता येईल. आता आपल्याला हा शोध घ्यायचा आहे की मैत्री सुद्धा जिवंत आहे की नाही. म्हणजे आदिशक्तीने शक्तीला वाचवलं आणि मैत्रीला मारलं असं तर होऊच शकत नाही. काय म्हणायचं तुम्हाला? त्या मेलेल्या मैत्रीला त्या आदिशक्तीने पुन्हा एकदा जिवंत केलं? नाही, मी फक्त माझा अंदाज बांधतोय, दुसरं काही नाही. खरं काय खोटं काय हे शोध घेतल्यावर कळेलच. कोरोना. हा बोल. बॉस, ॲज अ होतकरू नेता म्हणून मी शक्तीच्या घराच्या बाहेर स्वतःला तैनात ठेवलंय, व्यवस्थित देखरेख ठेवतोय. पण ही अम्मा डम्मा अजून घराच्या बाहेरच नाही पडली. ओके. बॉस, ॲज अ होतकरू आणि टॅलेंटेड नेता म्हणून मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे ती अम्मा डम्मा घराच्या बाहेर आलीच नाही तर मग तिथेच राहायचं. आज नाही आली, उद्या बाहेर येईल. उद्या नाही पडली तर परवा पडेल, पण जोपर्यंत ती बाहेर येत नाही तोपर्यंत तू तिथून हलायचं नाही. बॉस, पण माझ्या सकाळच्या विधींचं काय, माझ्या नाश्त्याचं काय, माझ्या जेवणाचं काय आणि माझ्या आंतरशाखीय बैठकांचं काय? बॉस, तुझ्या बैठकी गेल्या चुलीत, नाश्ता गेला खड्ड्यात. जोपर्यंत मी तुला सांगत नाही तिथून हलायचं नाही, तैनात राहायचं तिथे, समजलं? तैनात मी राहणार, अम्मावर वॉच ठेवणार. ए बॉस बॉस बॉस, हा, अम्मा घराच्या बाहेर आली, तिच्या हातात पिशवी आहे बॉस. हा, ती बहुतेक बाजारात चालली आहे. बॉस, काय करायचं? ये बात. हे बघ, मी तुला जे काही सांगितलंय तेच फॉलो कर, ठीक आहे? ओके बॉस. हे बघ, आपलं जे ठरलेलं ठिकाण आहे तिथे तिला घेऊन ये. कुठलीही गडबड केलीस तर मी जिवंत काढे ना तुला, कोरोना. हो हो, ओके बॉस. चल ठेव, फोन ठेव. काय झालं? अम्मा घराबाहेर पडली आहे आणि तो कोरोना गुंडांना घेऊन येतोय. बरं झालं. चला. अम्मा, तू त्या शक्तीला स्वतःची मुलगी म्हणवतेस, हं? तिला नवीन जन्म दिला असं म्हणवतेस. आता या जन्मातनं तुला कशी उठवते मी ते बघ. करीन चेटूक आणि करून टाकीन नाहीशी.